विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण गुदमार्गाशी संदर्भात आजार आणि त्यावरचे उपचार या विषयाबद्दल बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रसाद बापट। डॉक्टर, क्षारसूत्राबद्दल तुम्ही इतकी माहिती दिली, पण क्षारसूत्राबद्दल माझ्या मनात आलेली ती शंका म्हणजे हे नेमकं बनतं कसं आणि बनतं कुठे? हो, आता आपण जे पेशंट आपल्या पेशंटसाठी वापरतो हे क्षारसूत्र आपण काही कुठून विकत आणत नाही किंवा इतकं स्टँडर्डायझेशन असणारे मॅन्युफॅक्चररसुद्धा नाही आहेत। तर आपण आपल्या पेशंटसाठी जे क्षारसूत्र स्वतः बनवतो। एक कॉटन थ्रेड असतो आणि त्याच्यावर आपण निवडुंग किंवा हळद आणि आघाडाचे क्षार अशा कॉम्बिनेशनचे साधारण 21 कोटिंग त्याला आपण देतो आणि तो स्टराईल केलेला थ्रेड आपण पेशंटसाठी वापरतो। अगदीच। आणि आपण विशेष म्हणजे डायबेटिक पेशंटसाठी काही वेगळे थ्रेड बनवलेले आहेत, लहान मुलांसाठी काही कमी वेदनादायक असे काही वेगळे थ्रेड बनवलेले आहेत। सो आपण त्याच्यावर अनेक वर्ष R&D करत राहतोय आणि पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार थोडेसे कस्टमाइजसुद्धा आपण थ्रेड बनवलेले आहेत। आणि मंडळी, डॉक्टरनी असे अनेक रुग्ण बरे केलेले आहेत आतापर्यंत, त्यातल्याच काही रुग्णांचं मनोगत ऐकूयात। नमस्कार। 2022 मध्ये मला एक फोडी आल्याचं निमित्त झालं आणि त्याच्यामध्ये पस झाला, ऑपरेशन झालं। जखम भरल्यानंतर नाही पुन्हा तसंच झालं। असं करता करता माझे 6 ऑपरेशन झाले। तेही खूप मोठे मोठे, म्हणजे ते खूपच हॉरेबल होतं सगळंच। आणि मी तर म्हणजे जगण्याची इच्छाच म्हणजे गेली होती, माझे पूर्ण हताश झाले होते। मी खूप खूप वाईट परिस्थितीत जात होते। माझं घर, मी सगळेच म्हणजे सगळेच हताश झालो होतो परिस्थिती पुढे, सगळ्या पुढे म्हणून। आज मी जे काही आहे तुमच्यासमोर दिसते ते फक्त बापट सरांमुळे। त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आणि फर्स्ट वीकमध्येच मी बसायला लागले, कारण 2 वर्ष मी साधं चेअरवर पण नव्हते बसले, मला बसताच येत नव्हतं। मी पूर्णपणे 2 वर्ष झोपून होते, सगळं झोपूनच खाणं वगैरे, मला बसताच येत नव्हतं असं। आणि डॉक्टरांकडे गेल्यावर 1 वीकमध्येच मी बसायला लागले। तर सगळ्यात जास्त मी बसायला लागल्याचा आनंद माझ्या मुलाला झाला। मला क्षारसूत्र ट्रीटमेंट देत होते, त्याला 5 आठवडे लागले आणि त्याच्यातून मी पूर्णपणे बरी झाले आणि हे फक्त डॉक्टर बापटांमुळेच शक्य झालं। जसं त्यांनी म्हटलेलं आहे की तुमच्याकडून उपचार करून घेतल्यानंतर त्यांना आता बरं वाटायला लागलेलं आहे। मला अजून असं विचारायचं आहे, ते म्हणजे तुमचा जो रिसर्च आहे तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेला आहे, तर त्याविषयी सांगा। आता खरं म्हणजे हे पब्लिकेशन करण्यामागे हेतू असा होता की नुसतं आयुर्वेद महान आहे किंवा क्षारसूत्राचा खूप उपयोग होतो असं म्हणून आता इथून पुढच्या जमान्यात नाही चालणार आपल्याला। तर कुठेतरी आयुर्वेदाचं महत्त्व हे जगाला कळणाऱ्या भाषेत असं मांडलं गेलं पाहिजे किंवा सिद्ध झालं पाहिजे। त्या हेतूने आपण आपल्या काही विशिष्ट केसेस ज्या आहेत, ज्या सो कॉल्ड अवघड असतात बऱ्या करायला, अशा केसेस आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा जर्नल्स, कोलोरेक्टल सर्जरीच्या जर्नल्समध्ये आपण दिल्या होत्या आणि त्यांच्याकडनं ते ॲप्रिशिएट झालं काम आणि त्यांनी त्या पब्लिश केल्या होत्या। तर याच्यामुळे एक फायदा असा झाला की आता ह्या क्षारसूत्र उपचार पद्धतीकडे जगाचं लक्ष जायला लागलं आहे आणि ते थोडंसं पॉझिटिव्हली या उपचार पद्धतीला बघायला लागलेत आता।